ज्यावेळेस आपण ITI ची परीक्षा देतो, परीक्षा दिल्याच्या नंतर काही रजिस्ट्रेशन प्रोसेस असतात, जे तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं असतात आणि हे रजिस्ट्रेशन प्रोसेस करत असताना मॅक्सिमम विद्यार्थी आता या ठिकाणी चुका करत असतात. तर ते चुका होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता? मग या रजिस्ट्रेशन करत असताना कोणते डॉक्युमेंट आहेत जे तुम्हाला तयार ठेवणं गरजेचं आहे? कशा प्रकारचे डॉक्युमेंट आहेत जे तुम्हाला तयार ठेवणं गरजेचं आहे? आणि हे रजिस्ट्रेशन करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे? म्हणजे भविष्यामध्ये याचं तुम्हाला नुकसान होणार नाही. आणि हे रजिस्ट्रेशन करत असताना कोणत्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला नवीन शासनाची जी महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाची योजना आहे, त्या योजनेअंतर्गत तुम्हाला ₹42,000 हे तुम्हाला पेमेंटच्या व्यतिरिक्त तुम्हाला मिळतात. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत मी नवीन नवीन लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, आता ITI ची परीक्षा संपल्या आणि रिझल्टही काही दिवसात लवकरच लागणार आहे. आता रिझल्ट लागल्याच्या नंतर सर्वात प्रथम जे विद्यार्थ्यांना काम करायचं आहे ते म्हणजे त्यांचं अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन. जे अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर आहे त्या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करणं गरजेचं आहे. आता हे नोंदणी करत असताना खूप सारे विद्यार्थी चुका करत असतात. तर ते चुका कोणत्या आहेत याच्याविषयी आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये थोडंसं आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम पहा, आता रिझल्ट लागला नाही तरी काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेले आहे. मग ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट करता तर पहिला प्रश्न या ठिकाणी हा येतो की ITI ची पर्सेंटेज काय फिल करायला पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न हा येतो की ITI ची डिटेल आपण कोणते मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायला पाहिजे. या सर्व चुका टाळण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ज्यावेळेस तुमचा ITI चा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला याची नोंदणी करायची आहे. आता हे झालं नोंदणी करत असताना जे आपण चुकीची माहिती देतो, पण असे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला आजच करेक्शन करून घेऊन ठेवणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे तुमचा आधार कार्ड. आता हा आधार कार्ड तुमच्या 10वीची सनद आणि तुमचा आधार कार्ड त्यावरील तुमच्या नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव या संपूर्ण याच्याशी संपूर्ण तुम्हाला मॅच करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये होणाऱ्या जे चुका आहेत, ज्यामध्ये जे स्पेलिंग मिस्टेक आहेत ते तुम्हाला आजच करेक्शन करून घ्यायचं आहे. कारण की आता रिझल्ट लागे तोपर्यंत तुमच्या समोर वेळ आहे. या वेळेमध्ये तुमचे हे आधार कार्डचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. परत एक वेळ सांगतो, ज्यावेळेस तुमचा 10वीची सनद पाहता त्या सनदवरील तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव या तिन्ही गोष्टी तुम्हाला मॅच करायच्या आणि त्याच पद्धतीचा ज्या पद्धतीने तुमच्या 10वीच्या सनदवर डिटेल्स आहेत त्याच पद्धतीने नावाचे तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे करून घ्यायचं आहे. कारण की आजपर्यंतचा रेकॉर्ड जर बघितला, ज्यावेळेस आता विद्यार्थी रेल्वेमध्ये नोकरीला जातात किंवा अदर एखाद्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जातात त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांना या नावामुळे प्रॉब्लेम आलेला आहे. आता हे झालं नाव. नावाच्या नंतर दुसरी गोष्ट येते तुमचे डेट ऑफ बर्थ. आणि हे आधार कार्ड आज प्रत्येक गोष्टीसाठी मॅन्डेटरी असल्यामुळं तर तुम्हाला त्या आधार कार्डवरील डेट तुमच्या 10वीच्या सनद किंवा तुमच्या 10वीच्या TC वरील डेट प्रमाणे असणं गरजेचं आहे. जर तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे तुमच्या 10वीच्या सनदनुसार जर मॅच होत असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करत असताना काही अडचण येणार नाही. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट लागणार आहे तुम्हाला या अप्रेंटिसशिप नोंदणी करण्यासाठी, तर ते तुमचं असते पॅन कार्ड. जर तुमच्या आधार कार्डवरची डिटेल जर प्रॉपर असेल तरच तुमचा पॅन कार्डवरची डिटेल्स ही करेक्ट असणार आहे. म्हणून जर तुमचा आधार कार्डमध्ये काही करेक्शन असेल तर आधार कार्ड करेक्शन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड करेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची महत्वाची गोष्ट लागणार आहे या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट, म्हणजेच तुमचा रहिवासीचा दाखला. आता मॅक्झिमम विद्यार्थी रहिवासीचा दाखला म्हणून या ठिकाणी सरपंचाचा किंवा ग्रामपंचायतचा दाखला घेऊन या ठिकाणी अपलोड करायचा प्रयत्न करतात. अशा वेळेस पुढे चालून तुम्हाला या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम येणार आहे. तर यासाठी तुम्हाला तहसीलदाराचं रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. त्यालाच म्हणतो आपण एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट. तर हे एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला सेतू केंद्रामध्ये जाऊन आजच काढून घ्यायचं आहे. जवळपास 8 दिवसाच्या आतमध्ये तुमचा एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर पुढची जी गोष्ट लागणार आहे तुमचे ITI चे मार्कशीट. आता ITI चे मार्कशीट म्हणजे तुमच्याकडे फर्स्ट इयरचे मार्कशीट आहेत किंवा जर फर्स्ट इयरचा जर ट्रेड असेल तर तुमचे संपूर्ण मार्कशीट या ठिकाणी येणार आहेत. आता ज्यावेळेस तुमचा ITI चा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुमच्याकडे संपूर्ण प्रमाणपत्र हे राहणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही ITI चा रिझल्ट पाहता, रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमचे टोटलाचे 4 मार्कशीट हे डाउनलोड होतात. जे 2 वर्षाचा ITI केलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना 4 मार्कशीट आजच्या घडीला डाउनलोड होतात. त्यापैकी पहिली मार्कशीट राहणार आहे ते तुमची फर्स्ट इयरची मार्कशीट,
त्यानंतर जे दुसरी मार्कशीट राहणार आहे तुमची सेकंड इयरची मार्कशीट आणि जे तिसरी मार्कशीट राहणार आहे तुमचे कॉन्सल्टेट मार्कशीट. म्हणजे तुमच्या या 2 वर्षाचे जे काही मार्क्स आहेत ते एकाच सर्टिफिकेटवर येतात, म्हणून त्याला म्हणतो आपण या ठिकाणी कॉन्सल्टेट मार्कशीट. आता हे कॉन्सल्टेट मार्कशीट असेल त्यानंतर तुमचा फायनल सर्टिफिकेट, त्यालाच एनसीबीटी सर्टिफिकेट म्हणतो किंवा यालाच आयटीआयचा फायनल सर्टिफिकेट म्हणतो किंवा त्यालाच आयटीआयची सनद सुद्धा म्हटलं जातं. हे 4 सर्टिफिकेट आहे जे तुम्ही आता स्क्रीनवर पाहिलं सुद्धा असेल. तर हे 4ही सर्टिफिकेट तुम्हाला आयटीआयचा रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर तुमच्या लॉगिन मध्ये लॉग इन करून तुम्हाला हे डाउनलोड करता येतात. आता हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, काय प्रोसेस राहणार आहे, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुमच्यासाठी मी संपूर्ण प्रोसेस व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. त्यासाठी तुम्हाला आज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल. जेव्हाही हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. त्यानंतर आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा मोठा प्रॉब्लेम हा असतो, आता आपले जे आयटीआय करणारे प्रशिक्षणार्थी आहेत तर ते आहे स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत या ठिकाणी आयटीआय जरी करत असतील पण ज्याची जे जागा निघत असतात स्टेट गव्हर्नमेंटच्या सोबत सेंट्रल गव्हर्नमेंटच्याही जागे निघत असतात. फॉर एक्झाम्पल मध्ये बघितलं तर रेल्वे, आता ही रेल्वे येते सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये. आता जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला काही या ठिकाणी करायची गरज नाही, कारण की तुमच्यासाठी कुठलाही कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी नसतो. पण जर एखाद्या तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, समजून घ्या एससी एसटी ओबीसी अशा प्रकारच्या जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर या दोघांची पण कास्ट ही वेगवेगळी असते. जसं स्टेट गव्हर्नमेंटची कास्ट वेगळी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची कास्ट वेगळी. मग तुम्हाला जर तुम्ही स्टेटचे जर जागे भरत असाल तर तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटची कास्ट लागणार आहे आणि जर तुम्ही सेंट्रलचे जर जागे भरत असाल मग तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची कास्ट लागणार आहे. आता विद्यार्थी विचार करत असतात की आमच्याकडे तर एकच सर्टिफिकेट आहे मग दुसरी कुठून काढायची. बा जे तुमच्याकडे आज सर्टिफिकेट आलेलं आहे, एससी असेल एसटी असेल ओबीसी असेल, या सर्व विद्यार्थ्यांनी आज सेतू केंद्रामध्ये जाऊन त्यांना सांगायचं मला सेंट्रलची कास्ट काढायची. मग त्यावेळेस ते संपूर्ण प्रोसेस सांगतील, त्यानुसार त्यांना फाईल सबमिट करायची आणि तुम्हाला सेंट्रलची कास्ट निघून जाईल. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एनटीए एनटीबी एनटीसी विजेएनटी वगैरे अशा प्रकारचे जे कास्ट चालतात, पण जर ज्यावेळेस तुम्ही सेंट्रल मध्ये जाता तर या सगळ्या कास्ट जे आहे ते ओबीसी मध्ये कन्वर्ट होतात. म्हणून ज्यावेळेसही तुम्ही या रेल्वेच्या फॉर्म भरत असाल किंवा एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर फॉर्म भरत असाल त्यावेळेस तुम्ही जे तुमच्याकडे जी कास्ट आहे ते त्या कास्ट या ठिकाणी चालत नाही. म्हणून तुम्हाला आजच सेंट्रलची कास्ट काढून घेणं गरजेचं आहे. म्हणजे राज्य शासनाची आणि केंद्र शासनाच्या अशा 2 प्रकारचे कास्ट हे वेगवेगळे असतात. इव्हन ईडब्ल्यूएस सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटचा वेगळा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा वेगळा अशा प्रकारचे ही दोन्ही सर्टिफिकेट आहे. ईडब्ल्यूएस सुद्धा वेगळं असतं. काही विद्यार्थी आता जे ओपन मध्ये आहेत हे कास्ट या ठिकाणी लागणार नाही म्हणून त्यांनी काही करायची गरज नाही. पण तुम्ही जे काय कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्यांनी सेंट्रल कास्ट काढून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना स्टेटची कास्ट जरी अपलोड केलं तरी चालेल, पण ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरता सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांशी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये येणाऱ्या एखाद्या विभागाशी तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची कास्ट अपलोड करणं गरजेचं राहतं. जर तुम्ही असं करत नसाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो. म्हणून जे विद्यार्थी एखाद्या कास्ट कॅटेगरीमध्ये येत असतील तर त्यांनी आजच आपल्या सेतू केंद्रामध्ये जाऊन किंवा महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन फायली टाकायची आहे आणि त्यांना स्पष्ट असं सांगायचंय मला सेंट्रलची कास्ट काढायची आहे. स्टेटची कास्ट तुम्हाला निघाल्याच्या नंतरच ही सेंट्रलची कास्ट या ठिकाणी निघत असते. पण ज्यावेळेस ओबीसी कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात तर त्यांनी 100% आजच आपली सेंट्रलची कास्ट काढून घेणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंटेशन तुम्हाला आजच कंप्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्रुटी येणार नाहीत किंवा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट येणार नाही. त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की आता ज्यावेळेस विद्यार्थी आपला अप्रेंटिसशिप करायचा विचार करतात मग अशा कोणत्या ठिकाणी अप्रेंटिसशिप करावं ज्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा जे शासनाचे मानधन आहे ते मानधन सुद्धा यामध्ये मिळू शकतं. तर त्यासाठी बघा शासनाची एक नवीन योजना आहे महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 3,500 रुपये एक्स्ट्रा मानधन दिलं जातं आणि 1,500 सुद्धा एक एक्स्ट्रा मानधन दिलं जातं. म्हणजे जवळपास महिन्याचे मला 5,000 रुपये हे एक्स्ट्रा मानधन तुम्हाला दिलं जातं. एमएपीएस चे 3,500 रुपये आणि एनएपीएस चे 1,500 रुपये अशा प्रकारचे तुम्हाला जवळपास 5,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा दिल्या जातं. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या पेमेंटच्या व्यतिरिक्त हे तुम्हाला 3,500 रुपये जर मिळायचे असेल तर त्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो आहे तुमची अप्रेंटिसशिप हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मधून झाली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही इस्टॅब्लिशमेंट आहे जे काही कंपनी आहे ते महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधून जर तुम्ही अप्रेंटिसशिप केलात तर तुम्हाला हे 3,500 रुपये एक्स्ट्रा म्हणजे पेमेंट सोडून हे मानधन तुम्हाला मिळणार आहे. ते कशा पद्धतीने मिळणार आहे केव्हा मिळणार आहे यासाठी काय क्रायटेरिया आहे
या सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेलेच आहे। जर तुम्ही MAPS क्लेम या पद्धतीने जरी सर्च केलं YouTubeला तर तुम्हाला आपलेच व्हिडिओज तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळून जातील। तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे यासाठी मला कमेंटद्वारे कळू शकता। माहिती आवडल्यास आपल्या ITIच्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत। तोपर्यंत नमस्कार।